पन्हाळा तालुक्यातील निगवे गावातील 18 वर्षीय सिद्धेश भिकाजी कांबळे याला स्नायू विकृती अर्थात मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा आजार होता। त्याला 29 जानेवारीला छातीत दुखणं, घाम येणं आणि श्वास गुदमरणं या त्रासामुळे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तिथं 3 फेब्रुवारीला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सिद्धेश CPRमध्ये दाखल असलेल्या कालावधीत डॉक्टर आदित्य लांडे यांनी सिद्धेशला अतिदक्षता विभागात ठेवणं गरजेचं असताना त्याला सर्वसाधारण विभागात आणणं, तिथं त्याची प्रकृती चिंताजनक बनली असताना त्याला अतिदक्षता विभागात खाट शिल्लक नाहीत असं कारण देत अतिदक्षता विभागात हलवायला टाळाटाळ करणं असे प्रकार करत सिद्धेशवरील उपचारांमध्ये हलगर्जीपणा केलाय असा आरोप सिद्धेशचे वडील भिकाजी कांबळे यांनी केलाय। डॉक्टर आदित्य लांडे यांचा हलगर्जीपणा सिद्धेशच्या मृत्यूला कारणीभूत असून समिती नेमून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि डॉक्टर लांडे यांचं निलंबन न करता त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द करावं अशी मागणीही कांबळे यांनी केली आहे। माझ्या मुलग्याला 29/1/2025 रोजी तर CPRला कॅज्युअल्टी विभागमध्ये ॲडमिट केला, परंतु त्याच्यानंतर वरती त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करून परत त्याला ICUला घेण्यात आले। परत ICUमधून रविवारी संध्याकाळी रात्री 2/3/2025 रोजी वरती जनरल ICUला घेतले। परत ICUमधून त्याला वरती जनरलला शिफ्ट केलं। परत खाली ICUला घेण्यासाठी त्यांनी सोमवारी 3/2/2025 रोजी जवळजवळ तब्बल 4 तास लावले आणि तब्बल 4 तास लावल्यामुळं माझ्या बाळाचा जीव त्या दिवशी गेला। परत डॉक्टर आदित्य लांडे या आम्हाला वरच्यावर उडवाउडवीची उत्तर देत होते। तसेच ही सदरचे लेटर मी HOD मॅडम परत डीन ऑफिसला यांना दिलं असते, त्यांनी उडवाउडवीची उत्तर देऊन डॉक्टर आदित्य लांडे यांना पाठीशी घालत माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आता सध्या आज मी भेटायला गेलो असतो तिथं, तर त्यांनी मला परत पत्रकारांना उडवाउडवीची उत्तर दिली। परत आपण न भेटताच इथून निघून गेलेले आहेत ते। तरी संबंधित डॉक्टरवर कुठलीही कारवाई झालेली नाही किंवा काही नाही। तरी संबंधित डॉक्टरचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करून त्यांना परत आपल्या CPRच्या सेवेमध्ये न घेता, म्हणजे इतर आज माझ्या मुलाच्या जीवाशी खेळले ती, आज माझा मुलगा हे झाला आहे, एक्सपायर झाला आहे, उद्या इतरांच्या कोणाची जीवाशी त्यांनी खेळू नये एवढीच माझी विनंती आहे। दरम्यान याबाबत राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांची भेट होऊ शकली नाही।